दरम्यान सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार। सभापती सीपी राधाकृष्ण यांच्याकडे आपला राजीनामा ते पाठवणार आहेत। विधिमंडळ गटनेता म्हणून निवड होणार आहे। संध्याकाळी घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ, कारण आज 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे। विधिमंडळ गटनेता म्हणून आज सुनेत्रा पवारांची नेमणूक होणार आहे। संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत। खासदारकीचा राजीनामा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवणार आहे। दरम्यान महाराष्ट्राला मिळणार आहे पहिली महिला उपमुख्यमंत्री। आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे। सुनेत्रा पवारच राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहे। सुनेत्रा पवारांकडून उद्याच्या बैठकीसाठी सकारात्मक प्रतिसाद सुद्धा मिळतोय। मुंबईमध्ये शनिवारी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ बैठकीचा मार्ग अखेर मोकळा